अगं उषा, हं? ते कपाटात जादाचे पैसे कुठून आले? हो, तुम्हाला मी कालपासून सांगायचं म्हणून विसरूनच गेले. आता काय विसरलीस? अहो, काल सौरभ कॉलेजमध्ये फी भरायला गेलता ना, तेव्हा तिथं त्याला भैया भेटला. मग भैयानं भरले काय त्याच्या फीचे पैसे? नाही हो, भैया कशाला भरल सौरभचे पैसे? मग काय झालं, सौरभ पैसे भरायला गेला ना, तेव्हा त्याला तिथं भैया भेटला. मग तो पण सौरभ संगट ऑफिसमध्ये गेला आणि सरांना म्हणला की हे आमचा पाहुणाच आहे. तेव्हा बघा काय फी माफ होतीये का. म्हणजे भैयामुळे सौरभची फी माफ झाली म्हणायची. अहो, सौरभ सांगत होता भैयाचं लई वजन आहे म्हणा सगळीकडून. अगं ते काय आजचं आहे वय? हा, ह्याचा आजा त्याचं बी असंच वजन होतं बघ. अगं नुसत्या शब्दावर काम व्हायची समधी. वय तर, आणि ह्याचा बाप तर काय कमी होता वय. आणि ह्यो भैया पण बापासारखं सगळ्या कार्यक्रमात पुढाकार घेत असतोय. हा, तसा भैया हुशार आहे, पण कधी कधी काय काय बोलतो, काय करतो त्याचा ठावच लागत नाही बघ. म्हणजे अगं आजाच्या सत्कारात त्याने शीतलला भेटवस्तू दिली, पण त्याने ती घेतली नाही. याने ती टाकली न जाळून. आजकालची पोरं अशीच असतात बघा, गरम रक्ताची. जरा काय मनासारखं झालं नाही ना की लगेच येणार राग येतोय. आपण शीतलला एकदम शांत स्वभावाचं पोरग बघू, म्हणजे ही तापली ना तरी तो शांत राहील बघ. आता कसं अगदी बरोबर बोलला बघा तुम्ही. म्हणजे आतापर्यंत काय चुकीचं बोलत होतो? अहो, तसं नाही हो. शीतल, कुठं चाललीस? जीजीला फुलं द्यायला. तुला किती वेळा सांगितलंय काय असतं का सारखं सारखं तिकडं? आधीच ती पुष्पी तुझ्यावर खार खाऊन असती. त्यांच्याशी माझं काय घेणं देणं नाही. तिच्याशी काही देणं घेणं नसलं तरी ती असतीस ना घरात. अगं या टाइमला जीजी बाहेरच असते ओसरीवर. पण तुला एकदा जाऊ नको म्हणलेलं कळत नाही का ग? अगं लगेच येते की फुलं देऊन. अगं असू दे, जाऊ दे तिला. अहो, जा तू शीतल. शीतल, अगं शीतले, बघितलं असा या पोरीचं ऐकल तर शपथ. अगं देवाधर्माच्या कामात अडथळा आणू नये. बर जाऊ दे, मला उशीर होतोय. थांबा, तुमचा डबा झालाय. अगं मग आणणार का वा? मला वाटलं मागून पाठवशील. अहो, तुमच्याशी बोलण्यात किती वेळ गेला मला काय कळलंच नाही. आणते, थांबा. कुठं निघालाय का दोघी? आमचं काम हाय एक. काय काम आहे? हाय काहीतरी. जेडे, कुठं चाललीस? मम्मीचं काम आहे तिकडं. चल ग जेडे. कुठं चाललोय ती सांगायला कुणाला बांधील नाही आपण. अगं पण मी तुमच्याशी वाद घालायला येईल नाही आम्हाला. चल ग जेडे. जीजे, काय होऊन बसलं गई? मला बी काय कळना बाबा. एवढं समजा चांगलं चाललं असताना पुष्पीला काय अवदस आठवली ही? चूक तिची नाही लेकरा, मग काय आपली चूक आहे? आपलीच चूक आहे. काय चूक झाली का आपली? हा, या घरात आल्यापासून काय कमी केलंय तिला? कधी 2 बोटं लावली का कधी उपाशी मारलाय? तिचं जाऊ देत, पण मला जेडीचं लय वाईट वाटतंय बघ. तिचं कशाला वाईट वाटायला पाहिजे? ते पुष्पीनं फुस लावली आणि पोरगी भरीच पडली बघ. अगं भरीच पडायला ती काय नेमतीये का? तिला बी समजा कळतयच की आता. समाधान्या, माझा जीव लय तुटतोय बघ त्या पोरीसाठी. माझा बी लय तुटतो, पर सांगायचं कोणाला? जाऊ देत, तू नका लय काळजी करूस. एवढं समजवून तू म्हणतीस आपलीच चूक आहे? आपलीच चूक आहे. कशी का? सगळ्यांची मन सांभाळायला गेलं की अशी परवड होती बघ. उलटून बोललं काय आपल्या रक्तात नाही. मी बी तिला कधी उलटून विचारलं नाही. म्हटलं चालतंय, चालू देत. येळीस तू जा विचारला असतास ना तर ही येळ आलीच नसती बघ. बरं आता काय करायचं? तर काय नाही करायचं, जे होतंय ते उघड्या डोळ्याने नुसतं बघत राहायचं. अगं असं नुसतं बघून काय होणार आहे जीजी?
जी काय चाललंय ना ते मला तिच्या अण्णाला सांगावं लागेल. तसं करून समजा नीट झालं तर बरंच होईल. पण तरी बी मला वाटतंय थोडी कळस वासावी. अगं काहीतरी करण्याच्या नादात 20-22 वर्षाचा संसार धुळीला मिळायला नको. पोरा, तुला कसं वाटतंय तसं कर. बघ जीजी, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणतो. नको, अगं नको काय नको. सकाळ धरणं पोटात काय नाही तुझ्या, उपाशी आहेस तू. लगेच काय मी मरत नसती बघ. असल्या मारायच्या गोष्टी करू नको ग जीजी. मी काहीतरी खायला आणतो. काही गरज नाही, मी अजून खमकी आहे. तुला खायला आणायची काही बी गरज नाही. म्हणजे आता पुष्पी नव्हती तेव्हा काय आपण उपाशी मरत होतो का? तू कामाला जा, मी करते स्वयंपाक. आणि हो, तुला पण डबा पाठवून देते. पोरा, बिनगोर होऊन कामाला जातो. जीजी, सपनात मी वाटलं नव्हतं का तुझ्या भाषी येळ येईल. माझंच चुकलं. पुष्पीला लय ढील दिली मी. समाधान्या, तुझी जी म्हातारी झाली असली तर काही माझी माई अजून आटलेली नाही पोरा. तुझ्यासाठी ती जीव तुटतो रे माझा. तुला उपाशी नाही ठेवणार मी. येडवाकडे का होईना पण मी तुला करून घालते की नाही बघ. येतो मी. जीजी, काय करताय? काय नाही ग, काय नाही काय नाही. मग या इटा कशाला उचलताय? तू फुलं आणलेत ना, वय ही काय? मग ठेव जा आणि जा घरी. जीजी, तुम्ही काय चूल रचताय काय? होय, का हो? काय झालं? काय नाही बाई, भुगते आपल्या कर्माची फळं. नशिबात काय वाढून ठेवलंय कुणाच ठाऊक. मी काय परकी हाय वय तुम्हाला? तसं नाही ग पोरी, तू तर मला सख्या परीस लई जवळची आहेस बघ. मग सांगा बरं, काय करताय तुम्ही नक्की? स्वयंपाक. हिथं? अगं पुष्पीनं सांगितलंय ती फक्त तिचा आणि जयडीचा स्वयंपाक करणार आहे. समाधान तर माझा नाही करणार ती. पण असं का? काल ती राहुल्याची घरला आली होती. ती पुष्पीला काय म्हणली की पुरगीच्या लग्नाचा लय बोबाटा होऊन देऊ नका. मी जरा फक्त उचलून धरलं ग, तर ती माझ्यावर माझ्या आज्यावरच घसरली ग.